Hi students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you about tenses. Okay, so simple tenses. Do you know how many tenses are there? Main. Okay, anybody know? Yes, teacher. So Four types. which of these? Okay. Simple past, simple present, simple future. Okay, that is subtenses. But I am asking you about main tenses. म्हणजे main जे Present tense, simple tense, past tense. ओके दॅट इज मेन 3 टाइप्स ऑफ टेन्सेस. तर आपण मागच्या याच्यामध्ये शिकलो की 12 टेन्सेस असतात. त्याचे पण मी थोडीशी तुम्हाला आता रिव्हिजन घेणार आहे. ओके, तर आज आपण शिकणार आहोत सिंपल टेन्सेस आणि ते हे पूर्ण शिकवल्यानंतर थोडंसं प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देईल. ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. ओके, म्हणून तुम्ही 100% अटेंटिव्ह असणं लेक्चरमध्ये खूप जरुरी आहे. ओके, सर आता बघा तुम्ही आपण बघितलं आताच की पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असे 3 प्रकारचे मेन टाइप्स आहे. आणि आपण जर बघितलं की सब टेन्सेस जर तुम्हाला मी विचारलं तर हाऊ मेनी टाइप्स ऑफ सब टेन्सेस? देयर आर 12 टाइप्स ऑफ सब टेन्सेस. ओके, अँड हाऊ कॅन यू राईट नेम ऑफ दॅट सब टेन्सेस? सी हिअर देन. सो simple, the first one is simple present tense, simple past tense, simple future tense. Then present continuous, past continuous tense, future continuous tense. Then present perfect tense, past perfect tense, future perfect tense. And the last one is Present. Present perfect continuous, past perfect continuous, future perfect continuous. व्हेरी गुड. आणि हेच नाव मी तुम्हाला इथे लिहून दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू राईट डाऊन ऑल दीज नेम इन युअर ग्रामर नोटबुक. ओके, सो यू हॅव टू टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर नोटबुकमध्ये ग्रामरच्या सेपरेट नोटबुक बनवायचे आहे आणि त्या नोटबुकमध्ये तुम्हाला हे पहिले तुम्हाला मेन 3 टेन्सेस नोट डाऊन करायचे. आफ्टर दॅट यू राईट डाऊन ऑल नेम्स ऑफ दीज 12 टेन्सेस मीन्स सब 12 टेन्सेस. ओके, नेक्स्ट. ओके, आता टेन्स शिकवायच्या आधी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला वर्ब फॉर्म जे आहे ना ते माहिती असले पाहिजे बरं का, की वर्ब काय आहे. वर्ब म्हणजे तुम्हाला माहिती मराठीमध्ये त्याला म्हणतात क्रियापद. ओके, नो नीड टू. आता मराठी तुम्ही मराठी सब्जेक्ट मध्ये शिकणारच आहात. ओके, आता वेट अ मिनिट. श्रेयश, वाय आर यू लेट? ओके, सो पे is the main. V1 means main verb. Okay, V1 means main verb. Do you know what is V2? तुमच्यापैकी Yes, ma'am. समीक्षा, Past ज्ञानेश? tense. Past tense. ओके, Past participle. हा, नो नो, नॉट पास्ट पार्टिसिपल. लिसन, आता हा जो V1 आहे ना याला मेन वर्ब म्हटलं जातं. ओके, म्हणजे आपला हा बेस फॉर्म असतो V1 म्हणजे. आणि V2 जो असतो ना तो त्याचा पास्ट असतो, पास्ट फॉर्म म्हणता येईल आपल्याला. पास्ट पार्टिसिपल आपण थर्ड याला म्हणतो. ओके, हा कोणता आहे? पास्ट फॉर्म. म्हणजे जर इथे ईट असेल तर आपण याला एट म्हणतो. ओके, तर त्याच मेथडने इथे पे आहे म्हणून पेड. ओके, तर त्याचं आता हे थर्ड वन आपल्याला ह्याची पण खूप गरज असते. इवन चेंज द व्हॉइस मध्ये सुद्धा आपल्याला याची गरज पडते. आणि आपण पुढे पुढे जाऊ तसे टेन्सेस शिकणार तेव्हा सुद्धा आपल्याला याची गरज असते. दॅट इज पास्ट पार्टिसिपल. ओके, आता हा जो आहे हा कोणता आहे? Before. V4 आहे. पण याला मी काय सांगितलेलं आहे? Running time, present tense. प्रेझेंट Continuous tense. पार्टिसिपल. Present. जसा हा पास्ट पार्टिसिपल असतो ना याच्यामध्ये बघा, हा पास्ट 3 नंबरचा जो असतो तो पास्ट पार्टिसिपल असतो आणि 4 नंबरचा जो असतो तो प्रेझेंट पार्टिसिपल असतो. ओके, आणि हा जो आहे हा आपण कुठे वापरतो? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. ओके, वेट अ मिनिट. हा, हॅलो, हा प्रजय, नाही होते का जॉईन? ओके, आय विल सेंड यू व्हिडिओ देन. ओके, आय विल सेंड यू व्हिडिओ. इट्स ओके. हा, से
said, saying, says. ओके, यूज, युजिंग, युजेस. आता इथे काही काही असं असतं ना, इथे असतं इट, एट, इटन, इटिंग, इट्स. ओके, या पद्धतीने सुद्धा हे जे सगळे वर्क फॉर्म्स आहे हे सगळे तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. यू हॅव टू लर्न दॅट. ओके, आफ्टर दॅट आता तुम्हाला ना थोडंसं सिंग्युलर म्हणजे पर्सन्स जे असतात ना त्याच्याविषयी पण माहिती असलं पाहिजे. आय नो यू नो ऑल दीज, हे सगळं तुमच्यासाठी खूप बेसिक आहे, पण तरी पण आपण याच्यावर फक्त एक बघतोय, नजर टाकतोय की जेणेकरून तुम्हाला हे सगळं मागचं थोडं गॅप गेल्यामुळे आठवेल. ओके, तर आता बघा फर्स्ट पर्सन सिंग्युलर फॉर्म मध्ये म्हणजे जसं की आय, मी आता इथे असेल तर मी, पण माझ्याशी कोणीतरी बोलतंय तर सेकंड पर्सन काय असणार मग? यू. ओके, पण आम्ही दोघ जण थर्ड पर्सन विषयी बोलतोय म्हणजे कोण मग? एकतर तो असेल, ती असेल, की एखादं ऑब्जेक्ट वगैरे पण असू शकतंय. ओके, सो ही, शी, इट. ओके, इट इज थर्ड पर्सन. पण आता इथे सिंग्युलर आहे, आता इथे आम्ही बोलतोय. ओके, सो आम्ही मीन्स वी. ओके, and we are talking with someone, that persons are second person. Okay, that is you. आणि suppose we both म्हणजे आम्ही सर्वजण, all we talking about any other group, आम्ही दुसऱ्या कोणत्या तरी ग्रुप विषयी, then they, that is the third person in plural form. So that is, it is singular form and it is the plural form. In singular form there are I, okay, and first person I, second person you, and third person he, she, it, like this. Okay, it is very easy. तर आता बघणार आहोत आपण मेन द सिम्पल टेन्सेस. सो व्हॉट इज द यूज ऑफ सिम्पल टेन्सेस? काय टेन्सेसची गरज, काय बरं एवढे त्याचे प्रकार केलेले आहेत? हा, आता तुम्हाला तर माहिती आहे पास्ट म्हणजे ज्याच्या म्हणजे तुमच्या पास्ट म्हणजे काय सांगितलं जातं की जे ऑलरेडी हॅपन, जे होऊन गेलेलं आहे याच्याविषयी सांगितलं जातं. प्रेझेंट मध्ये रिसेंट टाइमचं सांगितलं जातं आणि फ्युचर म्हणजे की येट नॉट हॅपन एनिथिंग ना, म्हणजे अजून काही घडलेलं नाहीये पण घडणार म्हणजे पुढचं सांगितलं जातं, होऊ शकतं, त्याच्यासाठी फ्युचर टेन्स वापरला जातो. यू नो व्हेरी वेल. ओके, पण याच्यामध्ये टेन्सेस आहे. आता त्याच्यामध्ये पण टाइप्स आहे. आता जशी एखादी गोष्ट आहे की एखादी हॅबिच्युअल गोष्ट आहे, काय नाही मी रोज करते, मी रोज शाळेत जाते, मी रोज लेक्चर अटेंड करतो, म्हणजे ही काय आहे की रोजची डेलीची गोष्ट आहे. मोस्टली आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स जेव्हा बोलतो ना तेव्हा यूज करतो बरं का. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स हा टॉपिक असा आहे ना की खूप मोठा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शिकण्यासारखं किंवा त्याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने कुठे एस वापरतात, कुठे एस वापरतात वगैरे हे साठी ती व्हिडिओ नक्की बघा. तर आता बघा मी तुम्हाला आता सांगितलं की याच्यामध्ये काय आहे. आता हे तिन्ही पण टेन्सेस विषयी आपण व्यवस्थित पुढे शिकणार आहोत. ओके, आणि याचा युजेस पण आपण बघणार आहोत. तर आता ते डायरेक्टली मी तुम्हाला सांगते. तर बघा आता हा की काय असतं सिम्पल. आता थ्री टाइप्स आहे. ओके, सिम्पल टेन्सेस मध्ये थ्री टाइप्स आहे. एक आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे हा, दुसरा आहे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे हा, आणि तिसरा आहे सिम्पल फ्युचर टेन्स नाव इट इज. ओके, सो हाऊ मेनी टेन्सेस आर सिम्पल टेन्सेस आर देयर? 3. ओके, and the first one is simple present, simple past and simple future. आता शॉर्ट मध्ये जर याचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगायचा झाला तर कसं असणार आहे माहितीये का? मग इथे नेहमी सेंटेन्स मध्ये आपण जेव्हा सेंटेन्स फॉर्मिंग करतो दॅट टाइम वी हॅव टू यूज फर्स्ट सब्जेक्ट अँड राईट शॉर्टली नाव. हा, सब्जेक्ट मीन्स सब्जेक्ट म्हणजे आपण ही, शी, इट आपण आता जे यूज केले एखादं नाउन दॅट इज सब्जेक्ट. ओके, तर मग आता सब्जेक्ट नंतर तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट नंतर कोणता फॉर्म वापरला जातो? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ऍब्सोल्युटली राईट. ओके, सो V1 मग नंतर प्लस आता तुमचा ऑब्जेक्ट, सॉरी इथे काय झालं प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आय शेक, यू सॉरी आय
स्केट. ओके, मग याच्यामध्ये आय नंतर स्केट लागले, यू स्केट. ओके, स्केट काय आहे V1, इथे याला पण काय लागलंय V1. पण जर ही शी इट अदरवाइज नाऊन असेल तर इथे मात्र तुम्हाला वर्ब फॉर्मला एस किंवा एस लावावं लागतं. ह्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सपोज आता ही इट नाही म्हणता येणार आपल्याला, ही इट्स, शी इट्स, इट इट्स. ओके, सो आणि प्लुरल फॉर्म मध्ये तसं काही नाही, डायरेक्टली वी स्केट, यू स्केट अँड दे स्केट. ओके, आता बघा दुसरं बघूया आपण. दुसरं आहे पास्ट. पास्ट मध्ये काय आहे, मग आता पुन्हा आला सब्जेक्ट प्लस, चला बोला आता. सब्जेक्ट प्लस V2. ऍब्सोल्युटली राईट, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सो आता इथे बघा, इथे पुढे ऑब्जेक्ट लिहिलेला नाहीये, दॅट आता तुम्ही लिहू शकताय आज आय स्कॅटेड. ओके, यू, आता याच्यामध्ये एस एस काहीही टेन्शन नाही तुम्हाला, डायरेक्टली यू हॅव टू यूज सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. ओके, सो आय स्केटेड, यू स्केटेड, ही शी इट असेल तर स्केटेड, वी यू आणि दे ह्याच्यासाठी सुद्धा काय वापरणार आहे आपण, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. आता फ्युचर टेन्सचं काय आहे बघा. फ्युचर टेन्स मध्ये पण तुम्ही काय वापरणार आहात, इथे फर्स्ट तुम्ही सब्जेक्टच घेणार आहात, सब्जेक्ट प्लस नंतर इथे आपण काय वापरतो, विल. ओके, विल आणि विल नंतर आपण वापरणार आहोत इथे V1. ओके, V1 प्लस मग नंतर आपलं ऑब्जेक्ट तर आहेच. मग आता इथे बघा, सपोज इथे आता मी आंबा खाईल असं म्हणायचं असेल तर आय विल ईट अ मँगो वगैरे काय असेल तुमचा तो ऑब्जेक्ट, अ मँगो. ओके, मग तसंच इथे आहे आय विल स्केट, you will skate, he she it will skate, we will skate. आता इथे you will skate, she will skate. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासारखं काय आहे एवढंच की इथे V1 चा यूज केला जातो या दोन्ही टेन्सेस मध्ये. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथे फक्त आपण V2 यूज करतोय, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता आपण त्याचे ना युजेस बघूया थोडेसे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचे युजेस काय आहे. सो डेली ऍक्टिव्हिटीज, रिपीटेड ऍक्शन्स जर असतील देन दॅट टाइम वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. अँड सपोज वी हॅव टू से जनरल ट्रूथ. डू यू हॅव एनी एक्झाम्पल ऑफ जनरल ट्रूथ? येस, डू यू हॅव? सपोज जनरल ट्रूथ, लिसन टू मी. ओके, सपोज मिल्क इज व्हाईट. तुम्ही म्हणणार आहे की असं म्हणू शकताय का दूध काळं पिवळं असं असतं का कधी? नाही ना. सो जनरल ट्रूथ म्हणजे काय की जी गोष्ट युनिव्हर्सली ट्रूथ आहे म्हणजे खरं आहे ते, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. दॅट टाइम वी हॅव टू यूज ओनली सिम्पल प्रेझेंट टेन्स. सपोज सन रायझेस इन द ईस्ट. ओके, सन रायझेस इन द ईस्ट याच्यामध्ये चेंजेस होणार का या सेंटेन्स मध्ये? कधीही नाही, बिकॉज इट इज युनिव्हर्सल ट्रूथ. त्याला जनरल ट्रूथच्या ऐवजी आपण युनिव्हर्सल ट्रूथ सुद्धा म्हटलं जातं. अँड मी आता सांगितलं तुम्हाला आपल्या काही हॅबिच्युअल गोष्टी असतात, जसं तुम्ही डेली करत असतात की मी अभ्यास करतो, दॅट टाइम तुम्ही एमएजआर वगैरे असा यूज नाही करत डायरेक्ट. मग मी अभ्यास करत आहे म्हणायचं असेल तरच तुम्ही ते पुढचे टेन्सेस वापरतात. आय एम डुईंग माय स्टडी वगैरे असं. पण तुम्हाला एखादी हॅबिट दाखवायची, रोजची सवय दाखवायची आहे, सो मग त्यावेळेला तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार. ओके, मग कसं वापरणार करून दाखवा बरं. मी अभ्यास करतो म्हणजे डेली हॅबिच्युअली आहे तुमचं. हु विल गिव्ह मी आन्सर? गिव्ह मी. एनीबडी? I am studying daily. आय एम स्टडिंग डेली. नो, I study daily. आय स्टडी डेली. दॅट I इज राईट. study daily. हा बरोबर. He walks daily. येस, हा हे पण सेंटेन्स आहे. अजून मानसी, एनीबडी वॉन्ट टू से समथिंग अबाउट इट, म्हणजे अनदर एक्झाम्पल? ओके,
मग हॅबिट्स शो करण्यासाठी तुम्ही काय वापरणार आहात? सिम्पल प्रेझेंट टेन्स. नाव न्यूज हेडलाईन्स बघा, न्यूजपेपरला वगैरे आहेत ना, तिथे सुद्धा तुम्हाला न्यूज हेडलाईन्स मध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सच वापरला जातो. रिमाइंड इट. अँड थिंग्स विच आर द पार्ट ऑफ फिक्स टाइम टेबल. तुमच्या टाइम टेबलचा एक फिक्स पार्ट असेल तेव्हा सुद्धा तुम्ही काय वापरणार आहात? सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरणार आहात. ओके, तर आता हे तुम्हाला ऑलरेडी मी लिहून दाखवलंच आहे. इट इज नॉट हार्ड. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फक्त इथे एस किंवा ES लागतो. यू नो ऑल दिस. ओके, त्याच्यासाठी तुम्ही आपली आधीची व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करते, ती तुम्ही बघा. आता बघा, रोमी लव्स टू ईट बर्गर. रोमी इज अ नाउन. ओके, आणि नाउन असेल, when we use noun here then we have to use S or ES. हा S किंवा ES हा प्रत्यय जो आहे तो आपल्याला इथे त्याला लावावा लागतो. कोणाला? वर्बला. सो आता बघा, हे झालं आपलं एकदम सिंपल सेंटेन्स, की आपण रेग्युलर जसं बोलतोय तसं. पण आता बघा काय हे जे सेंटेन्स आहे, रोमी लव्स टू ईट बर्गर, इज इट अफर्मेटिव्ह और नेगेटिव्ह सेंटेन्स? गिव्ह मी आन्सर. This is negative sentence. Affirmative sentence. हा, डू यू नो व्हॉट इज अफर्मेटिव्ह? Positive sentence. Okay, the positive sentence are affirmative sentence. And what is negative sentence? Subject plus do does plus not plus verb plus object. ते तर आहे इन शॉर्ट फॉर्म. ते तर आहेच निगेटिव्ह. बट It निगेटिव्ह is not सेंटेन्स positive sentence. की ज्याच्यामध्ये नॉटचा यूज. It's In opposite to that, the positive. informative, never. Informative. हा, ओके ओके ओके. In So- negative sentence, not never comes. in positive sentence not never comes, but in negative sentence, okay, not हा नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये असतोच. नेवर कम नाही म्हणता येणार आपल्याला. ओके, की आपण एखादं नकारार्थी वाक्य असेल ना तर त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणून मग असं नाही होणार की नॉट नसणार आहे त्याच्यात. ओके, सो याच्यामध्ये नॉट हाच प्रत्यय, नो, नॉट, नेवर, नायदर, नॉर, असे बरेच प्रकार आहेत नेगेटिव्ह सेंटेन्स. यू नो ऑल व्हेरी वेल. ओके, सो सब्जेक्ट. आता पण हेच नेगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करतोय ना आपण, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला बघायचं आहे की नॉट कसं यूज केलं जातं. आता बघा, एखादं रोमी लव्स टू ईट बर्गर, पण असं नाही म्हटलं जातं लव नॉट. बर, असं कधीच म्हटलं जात नाही. रोमी लव्ज नॉट असं नाही म्हटलं जात. म्हणजे इथे तुम्ही डायरेक्टली नॉट घेऊ शकत नाही. लव्ज नंतर डायरेक्टली तुम्ही नॉट घेऊ शकत नाही. तर तुम्हाला असे जर सेंटेन्स असेल तर तुम्हाला इथे, आणि तुम्हाला या 3 गोष्टी माहिती आहे. एक म्हणजे डू, डज, याचे पण युजेस तुम्हाला माहिती असले पाहिजे, आणि डीड. तर आता मला सांगा, याच्यातलं डू आणि डज कोणत्या टेन्स मध्ये यूज केलं जातं? ओके, आर्यन तुला माहिती आहे? आर्यन Present. ऍब्सोल्युटली राईट, प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि श्रेया, डीड कशात वापरलं जातं? डीड कोणत्या टेन्स मध्ये? पास्ट टेन्स मध्ये. Past. व्हेरी व्हेरी गुड. तर ह्या गोष्टी आता डू आणि डज केव्हा वापरलं जातं हे पण तुम्हाला आधीच्या याच्यामध्ये बघायचं आहे. तरी पण मी शॉर्ट मध्ये सांगते की जेव्हा याच्यामध्ये एस, इथे बघा तुम्हाला एस दिसतोय ना, वर्ब बरोबर एस किंवा ES वापरला जातो, तेव्हा तुम्हाला डज यूज करावं लागतं. म्हणजे तुम्हाला ही, शी, इट आणि नाउन असेल तर मात्र तुम्हाला डज वापरावं लागतं. पण when you are using does, then no need to join s, otherwise es to our verb. आपल्या वर्बला s किंवा es लावण्याची बिलकुलच गरज नाही. किंवा जेव्हा तुम्ही डज सेंटेन्स मध्ये यूज करताय दॅट टाइम ओनली. ओके, बघा मी तुमची आहे ना टेस्ट घेतली होती तेव्हा बऱ्याच जणांनी डज असताना सुद्धा इथे एस लावलेला होता. दॅट इज युअर मिस्टेक. तर असं करू नका. ओके, सो रोमी डज नॉट लव्ह टू ईट
बर्गर. म्हणजे इथे काय सब्जेक्ट नंतर डू किंवा डज आणि मग तुम्ही नॉट लावणार. डायरेक्टली तुम्ही नॉट लावू शकत नाही. त्या नॉट नंतर येणार तुमचं वर्ब अँड देन युअर ऑब्जेक्ट. पण याचं जर क्वेश्चन बनवायचं असेल तर जर तुम्हाला त्याचंच क्वेश्चन बनवायचं असेल तर डू किंवा डज ओके हे तुम्हाला आधी घ्यावं लागेल आणि नंतर तुमचं असेल सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. ओके. सो डज रोमी लव टू ईट बर्गर. डज रोमी लव टू ईट बर्गर. ओके. कळलं का? इथे सुद्धा सेंटेन्स मध्ये डज असेल तेव्हा लवला एस लावण्याची गरज नाही. तेव्हा वर्बला कधीही एस लागत नाही. मी फिलिंग म्हणजे तुम्हाला कसं दिलं होतं की सपोज हे सेंटेन्स दिलंय डज रोमी डॅश टू ईट बर्गर्स. मग तुम्ही इथे मी 2 ऑप्शन्स दिले होते लव आणि लव्स. म्हणजे हे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते. तर बऱ्याच मुलांनी इथे काय केलं एस जॉईन केलं. त्याला एस असलेलं प्रत्यय असलेलं चूज केलं. दॅट इज रॉंग. तिथे नाही. इथे मात्र तुम्हाला डज असेल जरी सिंपल प्रेझेंट आहे तरी पण तुम्हाला इथे एस लावण्याची गरज नाही. आणि मग इथे तुमचं झालं क्वेश्चन मार्क. ओके. आणि म्हणजेच याला या सेंटेन्सला काय म्हणतात रे? Interrogative sentence. Yes. Interrogative sentence. Yes, absolutely right. Interrogative sentence. हे affirmative sentence, negative and interrogative sentences. Okay. The next. आता हे तुम्हाला माहिती एम इज आर वर्ब्स आहे. पण आता तुम्हाला वाटतं नेहमी की एम इज आर म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्येच आले की काय? तसं नाहीये. एम इज आर असलं म्हणजे कंटिन्युअस टेन्सच असेल नाही. पण पुढे जसे आपण नियम बघणार आहोत की एम इज आर असेल तर वर्बला आयएनजी लागतं तेव्हा तो कंटिन्युअस टेन्स असतो. पण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा एम इज आर वापरला जातो. जसं ही इज अन इंग्लिश टीचर, आय एम अन इंग्लिश टीचर, दे आर इंग्लिश टीचर. ओके. हे आपण यूज करू शकतो. ओके. आणि आता इथे बघा जसं हेच सेंटेन्स आहे ही. मग इथे टीच. आता ही शी इटला तुम्हाला माहिती एस किंवा ईएस लागतो म्हणून ही टीचेस इंग्लिश. आय असेल तर आय टीच इंग्लिश, दे टीच इंग्लिश. हे दोन्ही पण व्यवस्थित स्टडी करा तुम्ही. सपोज यू वॉन्ट टू टेक स्क्रीनशॉट देन यू कॅन. ओके. वी यूज एम इज एम आर रूल्स. इथे आपण इज एम आर यूज केलेले आहे तरी पण ते कंटिन्युअस पकडायचे नाही. ओके. आता इथे काही वर्ब्स जे आहे त्याला एस लागतो आहे काहींना नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. आता हे पण तुम्हाला माहिती आहे यू आर नाव इन 9th स्टँडर्ड अँड सम 10th स्टँडर्ड. नो नीड टू आय टेल यू दॅट बट आय एम, यू आर, ही शी इट इज. Green is blur. येस यू नो ऑल. पण आता इथे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेच मला सांगायचं की आय हॅव सुद्धा यूज केला जातो. तसं परफेक्ट मध्ये हॅव नंतर मग आपल्याला V3 वापरावा लागतो तेव्हाच तो परफेक्टचा होतो. पण आय हॅव अ पेन. Teacher, येस. screen is blur. नाही इथे तसं फोटोज ब्लर येतो. सो ही शी इटला हॅज लागतो आणि वी यू दे ला काय लागतं हॅव. इथे पण माहितीये तुम्हाला आय आणि यू ला डू लागतं. ही शी इट ला डज आणि वी यू आणि दे याला डू लागतं. ओके. तर आता बघूया आपण पास्ट सिंपल टेन्स. पण म्हणताना आपण असं म्हणतो सिंपल पास्ट टेन्स. ओके. सिंपल पास्ट टेन्सचं तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. तर बघा बरं हे कसलं पास्ट टेन्स आहे? कोणत्या वर्डचं? गिव्ह मी आन्सर. सार्थक, समीक्षा, ज्ञानेश. What is the question? Please repeat, ma'am. मीट. व्हेरी गुड. ओके. सो ही आता ही मेट. आता याचं मीटचं पास्ट टेन्स काय येतं? मेट येतं. ओके. ही मेट हिज फ्रेंड्स लास्ट इयर. तो त्याच्या फ्रेंडला लास्ट इयर म्हणजे हे काय झालं पास्ट टेन्स मधलं झालं. ओके. सेंटेन्स नंतर आता सेम ॲज इट इज हे आहे अफर्मेटिव्ह, हे आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये सुद्धा डायरेक्टली
ही नॉट मेट असं नाही म्हणता येणार बरं का. ही नॉट मेट हिज फ्रेंड लास्ट इयर असं काही वेगळं काही करता येत नाही. असंच करावं लागेल आपल्याला. इथे डीडच यूज करावा लागतो. सो शी डीड नॉट वर्क यस्टरडे. हे बरोबर. आणि याला नॉट टाकायचं असेल तर कसं काय टाकणार, कोण सांगतंय? ऋषिकेश, अवनी, चला, मानसी, महक, समर्थ, नीरज, वेदांत. मी सांगू? येस येस. He did not meet his friend last year. हा, दॅट इज ऍब्सोल्युटली राईट. ओके. सो ही डीड नॉट मीट. ओके, इथे पण इथे रॉंग आहे. हा, डीड नंतर वर्क ईडी येणारच नाही. शी डीड नॉट वर्क येस्टरडे. तुम्हाला माहितीये की इथे पण कसं ईडी लावलंय, आय डोंट नो. डीड ही वर्क येस्टरडे. आता डीडला आधी घेतलं आणि सब्जेक्ट नंतर घेतला की तो काय होतं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स होतं. ओके, इथे ऍक्च्युली V1 पाहिजे. ओके, हे टायपिंग मिस्टेक आहे, V1. ओके, तर इथे कधी पण जे तुमचं जे वर्ब आहे तिथे तुम्हाला V1 घ्यावा लागेल जर तुमच्या सेंटेन्स मध्ये डीड असेल तर. ओके, सो अंडरस्टँड टिल हियर. Yes, teacher. Now the next one. Okay, next slide. So rules for simple past. We have to use verb for you, and for singular verb we have to use was, and for plural verb we have to use were also. Okay, you know all very well. माहिती तुम्हाला? Yes, ma'am. व्हेरी गुड. ओके, फक्त याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे की आयच्या पुढे म्हणजे इवन फॉर आय वी वॉज यूज, सॉरी, इवन फॉर आय वी यूज वॉज ॲज अ सिंग्युलर. म्हणजे आयला ते तुम्हाला सगळं माहितीच आहे ऍक्च्युली, नो प्रॉब्लेम. की आय साठी पण तुम्ही वॉज वापरतात आणि वॉज वापरावंच लागेल, नो प्रॉब्लेम. ओके, सिम्पल फ्युचर टेन्स. आता बघा इथे की सब्जेक्ट प्लस आता इथे विल किंवा शॅल यूज केला जातो. मोस्टली आता आपण विलच यूज केला जातो, पण ठीक आहे. आता आयच्या पुढे आपण शॅल, वीच्या पुढे शॅल वापरला जातो, पण मोस्टली आपण तरी आता विलचं जास्त यूज करतो. आय विल, अदरवाइज शॅल प्लस वर्ब, दॅट इज बेस फॉर्म मीन्स मेन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. ओके, I will go to Thailand. Okay, so it is a simple future tense. Then आता सपोज घ्यायचं आपल्याला काय करायचं, निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर will प्लस नॉट वी गेट won't. ओके, त्याला काय म्हटलं जातं, won't म्हटलं जातं. The pronunciation is won't when will plus not. Okay, so I will not go to Thailand. Otherwise you can say I won't go to Thailand. Okay, the next is interrogative sentence. हा, कसं बनवाल तुम्ही? Will you go to Will Thailand? you go to Thailand? हा, will you go to Thailand? Will you go to Thailand? ओके, तर हे तुम्हाला समजलेलं आहे की इथे विल आणि याच्यामध्ये मेन वर्बच वापरला जातो. त्याच्यानंतर याच्यासाठी सुद्धा विल. आता इथे बघा, आपण मोस्टली विल बी असलं म्हणजे आपण अरे बापरे पुढच्या टेन्सेस म्हणजे कंटिन्युअस मध्ये वगैरे पण बी वापरला जातो ना, ते मी पुढे तुम्हाला शिकवणारच आहे. तर कदाचित मग आपण जेव्हा रिकग्निशन किंवा तुम्हाला ओळखायला लावतात तेव्हा तुम्हाला कन्फ्युज होतात की अरे बी आलं म्हणजे काय. पण असं पण म्हटलं जातं, आय विल बी अ टीचर, मी असू शकेन म्हणजे. ओके, मी असेल म्हणजे आय विल बी अ टीचर, मी पुढे टीचर असेल असं आपल्याला जर सांगायचं असेल तर आपण बी यूज करतो त्याच्यामध्ये. दे विल बी अ स्टुडंट. ओके, आणि आता आय विल टीच इंग्लिश, दे विल टीच इंग्लिश. ओके, इथे तुम्हाला बी का वापरलाय तुम्ही की असेन ह्यासाठी तुम्हाला बी हा यूज करावाच लागतो. आणि तरी सुद्धा हे सेंटेन्स कशाचं असेल, मग सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स असेल. कन्फ्युज होता कामा नाही. फक्त तुम्हाला याच्या पुढे वर्ब जे आहेत ते कोणते येतात. आता सपोज विल, आय विल बी, मग सपोज V4 असेल
हा म्हणजे याच्या आता पुढचं जे आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते, आता नाही मी काही सांगत. ओके, तर याच्यात बी असेल तर असं समजू नका कोणतं टेन्स आहे, याच्यासाठी पुढे बघत राहा की आय विल बी अ टीचर. ओके, इथे डायरेक्टली तुम्हाला ऑब्जेक्ट घेतलेलं आहे. आता एक एक्सरसाइज दिली आहे मी तुम्हाला, तर ती तुम्ही बघायची आहे. ज्याचं मी नाव घेईल ना त्याने सांगा. जर आणि असं काही नाही की आलंच पाहिजे, नाही आलं तर दुसरं कोणी सांगेल. अ रिअल फ्रेंड डॅश यू विथ हिज प्रेझेन्स. आता टू वार्म आहे तर त्याला तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स इथे यूज करायचा आहे. तर मग तुम्ही काय वापराल इथे? ओके, काय वापराल तिथे? एकेकाचं नाव घेऊया आपण. चला, समीक्षाचं नाव दिसतंय मला पहिले. चला समीक्षा, डू यू नो आन्सर? Yes. आलंच पाहिजे असं काही नाही, चुकलं तर चुकलं, सगळे आपलेच फ्रेंड्स आहे. समीक्षा जे सांगेल ते आन्सर मी इथे टाईप करते. ज्ञानेश, यू कॅन से. तू पण सांगू शकतो. Yes, miss. 2 minutes. हा, येस येस, थिंक अबाउट इट. बघा म्हणजे जेव्हा आपण आपल्याला असं वाटतं किती इझी येत रे, पण जेव्हा आपल्याला फिलिंग द ब्लँक्स मध्ये किंवा अशा प्रकारे आपल्याला यूज करायचा असतो, त्याचा यूज करताना थोडं आपण कन्फ्यूज होतो. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की हे बेसिक कॉन्सेप्ट जे नाही ह्या खूप क्लिअर करा तुमच्या. ओके, श्रेया, आर्यन, अवनी, ऋषिकेश, महक, मानसी, श्रावणी. It's a answer. येस येस, Worms. Teacher, worms. ओके ओके, वॉर्म्स. एस का लागलं याला? कारण Present. ओके, हे बघा आता तुम्हाला तर माहिती आहे सिम्पल प्रेझेंट यूज करायचं, पण नाऊन असेल, सिंग्युलर नाऊन, आय एम टॉकिंग अबाउट सिंग्युलर नाऊन असेल तर एस लागतो. जर इथे सिंग्युलर नाऊन नसता तर मात्र तिथे एस लागत नाही. ES ला. हा नाही, मग एस लागतच नाही. येस, प्लुरल साठी ES लागतो ना? नाही नाही, प्लुरल साठी येस नाही लागत. एस किंवा ES हा मात्र आपल्या सिंग्युलर फॉर्म साठीच लागतो. पण काही आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. सपोज काही वर्ब आहे असे की ज्याला मात्र ES लावावं लागतो. ओके, म्हणजे तुम्ही आधीची जर व्हिडिओ बघितली ना तर मी त्याच्यामध्ये ते एक्झाम्पल्स पण दिलेले. आता हा वाम आहे ना, याला एसच लागतो, पण काही आहेत की त्यांना ES लागतात. ओके, तर आता पुढचं जे आहे ते एकदा मी तुला पाठवते. अ रिअल फ्रेंड वार्म्स यू विथ हिज प्रेझेन्स. आता सेकंड वन, वी डॅश टू चूज आवर फ्रेंड्स विथ केअर. प्रेझेंट टेन्सच आहे. Have. We have to We have to choose our friends with care. वेट अ मिनिट, आय विल से. हा, मला इथे कळेल कोण कोण बोलतंय. हा, बोला बोला. We have to. We have to choose our friends. हा, ॲब्सोल्युटली राईट. हॅव. ओके, तर इथे काय वापरणार आहे आपण? हॅव यूज करणार आहे. ओके, सो थर्ड वन, चला थिंक अबाउट इट. सिंपल पास्ट टेन्स. Wanted, unwanted. I wanted. Wanted, absolutely. I wanted this encounter with the man. Okay, the day dash to take shape. To begin, we have to use past. No, past perfect आहे का? नाही, इथे past perfect नका घेऊ, इथे past tense घ्या. Began. Begins. हा, Began. ओके. आणि ओटो इज द नेम. ओके, सॉरी, ओटो इज द नेम. आणि मग त्याच्यासाठी इथे तुम्हाला खालचं कट झालंय वाटतं, इथे मला लिहायचं होतं टू ऍडवाइज, आणि त्याचं तुम्हाला करायचंय सिम्पल पास्ट टेन्स. इथे करायचंय टू ऍडवाइज. चला बोला. Advise me to make books on. मग इथे ओटो आणि कोणतं करायचंय? Ad- सिम्पल पास्ट टेन्स. म्हणजे काय येणार मग तुमचं इथे? काय Advise. येणार? Okay. Advice. AD. हा, म्हणजे इथे तुम्हाला ED लागणार. बरोबर.